नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. वटपौर्णिमेनिमित्त शाबितवाडीत वडाचे झाड लावून ग्रामपंचायतने केली वटपौर्णिमा साजरी. निलंगा तालुक्यातील हसुरी ग्रामपंचायत अंतर्गत शाबितवाडी येथे वटपौर्णिमेनिमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणबाई एरनाले, CRP जयश्री सूर्यवंशी, सविता बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी अरविंद मरे, बालाजी रुपदे, ग्रामपंचायत अधिकारी दिलीप मुळे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते. रुक्मिण रमेश एरनाले, राहणार शाबितवाडी. ग्रामपंचायतच्या वतीने आज वडाचं झाड लावण्यात आलं आहे. 7 जन्म हेच पती मिळू दे म्हणून वडाचं झाड लावलेलं आहे. सावित्रीने आपल्या पतीला 7 जन्म हीच पती मिळू दे म्हणून वडाचे झाड लावलेले होते. त्यामुळे आज वडाच्या झाडाची पूजा करतात. आज मी अरविंद बब्रुवान मरे, राहणार शाबितवाडी. आज या वट पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर ग्रामपंचायत कार्यालय शाबितवाडी तर्फे या शाबितवाडी नगरीमध्ये आज सखी सावित्री व ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी एक वडाचं झाड लावून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. आज या शुभ मुहूर्तावर या वडाचं झाड या ठिकाणी लावलेलं आहे. या वडाचं आजच्या दिवशी हे झाड लावण्याचं महत्त्व असं की आज स्त्रिया आपल्या पिढ्यानपिढ्या आपणाला हाच पती मिळावा या उद्देशानं या झाडाचं पूजन करतात आणि आपल्या पतीला 7 जन्मासाठी मागतात. त्यासाठी या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी या सखी सावित्रींनी या ठिकाणी हे झाड लावून त्याचं पूजन केलेलं आहे. आणि सगळ्यांनी आजच्या या शुभ मुहूर्तावर प्रत्येकानं एक झाड लावून या पर्यावरणाचं रक्षण करावं असं मी सगळ्यांना ग्रामस्थांना विनंती करतो.